सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजल्यात 9:40. तर सकाळचा असा टाइम झालाय. आत्ता चाललोय रानात. आत्ता सकाळी सकाळी आता चाललोय मी रानात. म्हणजे 10:40 झाले. म्हणजे ड्युटीला पण जायचंय. फक्त एक 10-15 मिनटं रानात जायचंय. तर आज काय झालंय, सकाळी व्हिडिओ काढणार होतो उठल्या उठल्या. पण विषय जरा एवढं काम बाकीचे एक दोन गाड्या बी आल्या नेमकंच नीट करायला आज. आणि त्यांच्यात टाईम गेला. एक गाडी बंद पडली होती, ती गाडी नीट केली. दुसऱ्या गाड्यांना ऑइल टाकायचं होतं, हे करायचं होतं. नंतर मग आंघोळ जेवण आणि कामच करीत बसलो होतं. आता वाजले होते, टाईम तर झालाय. चला मग व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात करावी. चला आता सध्याला आता राहण्यात आलोय ना. आता काय करायचं, मेन काम सांगितलंय की माठ भरायचं आहे. माठ भरून ठेवायचं आहे, मोटर चालू करायची. पुन्हा लाईट असती नसती. आणि माठ लय मोठा आहे, ते उचलून न्यायला कटाळा करते. म्हणून मला सांगितलंय की माठ भरावा आणि झाडाच्या सावलीला नेऊन मांडा. तर आता करतो मोटर चालूच, कारण माझं काम करून घेतो जेवढं आहे तेवढं. कारण पाणी भरून ठेवतो आणि या साईडनी काकड्या लावायच्या म्हणतोय. नुसतं लावूनच नाही झालं. आज ऑलरेडी लावणार आहे, बी आणलंय खिशात. तर घेतो एकदा काकड्याचं बी पण लावून. सर आता मोटर चालू केली तर अगोदर पहिल्यांदा काय करतो, आपल्या झाडाखालचा माठ भरून ठेवतो. कारण दुपारी विरा असते, उन्हाचं सगळे येतात रानात. तर मग पाणी प्यायला होतं. चला इकडं पाईप चालू झाला. इकडं काय केलंय, पाणी दिले वाटतंय. थोड्याशा काकड्या पण लावतो, पण अगोदर पाणी अगोदर भरून घेतो. काकड्याचं बिया आणलंय, ती लावायचंय बघा. आता इथं माठ ठेवतो. तर रोजच्या प्रमाणे माठ आहे ना, अगोदर भरून आणतो ठेवतो. आता चाललाय माठ पाणी भरायला. ते चला आता सध्याला काय केलंय मी, तर घासाच्या काडाकाड्याने आपण घासाला पाणी देणार आहेत. त्याच साईडने काय केलंय, काकडीचं बी लावून घेतलंय. तर काकड्या जर आल्या तर उन्हाळ्यात खायला होत्याल मस्तपैकी. ऊन इथून पुढं वाढल. आणि जर काकडीची झाडं आली, काकड्या बी आल्या तर खायला होत्याल. तर घासाच्या वाफ्यानी टमाटे बी लावलेत आणि काकडी पण लावून आत्ता घेतली, म्हणजे बी लावलंय. तर रानात आलो, ती नाही दाखवलं मी लावताना. कारण काय आहे, इळ्याने ती उकरीत होतं, सगळं ओलं होतं नाही का. त्याच्यामुळे चिखलानी हात भरले होते. आणि आता मोटर चालू केली, त्याला पाणी पण चालू झालंय. तर पाणी पडेल तोपर्यंत म्हणलं बाकीचं काय आहे आपलं रानात बघावा. तुम्हाला दाखवतो काय चाललंय. आता आल्याच्या नंतर पुन्हा टमाटे दिसले, मोठाले पिकायला लागलेत. तर ठीक आहे, लागल्यावर नेता येतील. मोठाले टमाटे झालेत. पण आज काय आहे, सध्याला मला ना एक ककडीची 1-2 झाड आहेत असं ठेपा सांगितला घरच्यांनी. इथं आहेत जणू कुठं. तर काकड्या आल्यात का बघा म्हणली. ठीक आहे, बघू आता. आई म्हणली आणि दीपाली म्हणली, पण कुठं लावलेत ते मला माहीत नाही. 1 का 2 झाडं लावलेत. तर ककडीची झाडं बघतो, त्याला काकड्या येतात का. नाही आल्या तर काय उपयोग नाही. आता तसं आलो इथं रानात बघतोय, पण काकडीचे काय झाडं मला तर काय दिसायला तयार व्हायनात. कारण सगळा एक तर दाट गवी आहे. गावाच्या कडाला ह्या साईडला थोडा हरभरा आहे. तर हरभरा एकदम दाट आणि लय मोठा आला आहे. आणि ह्याच्यात तर काय दिसायला तयारच व्हायना. इथं लिंबुनीचं झाड आहे. आणि साईडला बघा, इथं तर काय काँग्रेस आला आहे. तर काय बघा, उघडीच खेळ आहे. तर हरभरा जास्त दाट आहे, त्याच्यात काय दिसाना मला. तर झाडं आपली लिंबुनीची बरेच झाड आहेत आपल्याकडे नाही का रानात. लय अवघड आहे. पुन्हा उन्हाळ्यात पाण्याचं पण लय अवघड असतंय. आता तर हाय पाणी सध्याला. गहू एकदम मस्त आलाय, खायचा होता आपला घरगुती. हरभरा बी एकदम मोठा आलाय. हरभरा पण बराच केला, खायापुरता केला, पण लय होईल. आलो तर वांग्याच्या झाडापाशी. वांगे पण भरपूर सध्याला चालू इथं. चला आता पाणी चालू केलं तर वाफा भरलाय का बघावं लागेल. पण अजून वाफ्याला काय पाणी दिसताना आलं ह्या इथं पाणी. थोडा वाफा भरला की बंद करायचं. चला आता भरपूर रानात फिरून झालंय. आता एवढं फक्त पाणी आलं नाही एकदा की मोटर बंद करून जातो घरी लगेच जायचं ड्युटीला. उशीर तर होतोच नाही का. पण चला आता काकड्या आहेत ना, काकड्या लावायचा निर्णय मी जवळपास भरपूर दिवस झाले म्हणतो. काकडी लावायची. पण लावणं तर काय होत नसायचं. कारण काही ना काय अडचण यायची. आज स्पेशल म्हणलं नाही, काकडीच लावायची काही असो. कारण जितक्या लवकर लावतो ना आपण काकडी, तितक्या लवकर खायला पण येईल. त्याच्यामुळे स्पेशल आज थोडा वेळ काढून आलो. आता मोटर चालू केली तर एवढा सध्याला काय बोरच्या पाईपाने पाणी देणं चालू होतं. तर चला आता माठ पण भरीला आणि चाललो आता घरी. झालं पाणीच एकदम वाफा गच्च भरला. आता जायचं डायरेक्ट घरी. मोटर बंद करतो आणि डायरेक्ट घरी जातो. चला आता चाललो घरी. आता लगेच निघायचं ड्युटीला. आजचा काय व्हिडिओ शॉर्टकट होईल थोडाफार, ते होईलच.
पण चला काकड्या लय दिवस झालं तर मी म्हणत होतो लावायची. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की लावायची, पण लावणं काय झालं नव्हतं. तर आज फायनल लावून घेतलं. आता उशीर पण झाला, जवळपास 10-10:30 वाजत आलेत नाही का. पण आता चला काय रोजच टाईमच पुरत नाही. घरी काही काम असलं ना, आज घरीच 2 गाड्या म्हणलं ना आलते, आता त्याच्यामुळे भरपूर टाईम झाला. बाकी काय नाही. आज सकाळ व्हिडिओ काढायचा होता, नाही काढला. पर आता दुपारी चालू केला स्टार्ट. दुपारी नाही म्हणजे 10:30 वाजता आत्ता शेड्यूल चालू आहे आपला. बघू आता काय काय झालं. थोडेसे कपडे बदलून लगेच ड्युटी घरी आलो. तर काय दीपालीचं पण काय चाललंय. आणि आज विराज शाळेत नाही गेला. विराज म्हणतोय मला ताप आली. विराज पण शाळेत नाही गेला. कन्याल्यात बरं. तर दीपालीचं चाललंय थोडंफार. वर जवस आणले ते पेंड्या वर बांधून टाकते. रोजच्या 2-4 पेंड्या आणि 3 वर टाकते. आज काय होतं रे, लय माणसं चाललीत रोडनी, गाड्या गेल्या. विराज, अय विराज, काय करतो तू? काय चाललंय तुझं? मँगो पितो होय? तसं पितेत का? जाखण कुणी काढायचं? आणि ताप आली ना तुला? गार कशाला पितो मग? हां, ताप आली ना तुला? कशाला मँगो पितो मग? ऐकत नाही दीपाली. मँगो पितो आणि ताप आली म्हणते म्हणल्यावर. ताप आली तर मला जाऊ नको 5 दिवस. घरी आलोय तर आनंदी झोपली होती. तर आनंदी उठली. आनंदी बाई झोपली होती ना तू? उठली वय? बरं मी चाललो असतील. तू नको बाहेर नको येऊ आता. तुझी मम्मीला बोली तू, मला जायचंय ड्युटीला आता आष्टीला. तुला कोण घेईन का बाई? विराज. बघा विराज आलाय. विराज, आपल्या दिदीला सांभाळवा बाळा. तू लक्ष द्यावा. मी चाललोय आता ड्युटीला, लक्ष द्या. मम्मीला बोलू जा. मम्मीला म्हणा उठली. आनंदीला घ्या. ए आनंदी, झोप झाली तुझी? सकाळी झोपली होती, आता उठली. हा, नुसतं तिला वाटतं काढायला घेऊन हिंडावा. कोणची भाषा ही? काय भाषा आहे तुझी? हा, घेऊ तुला काढायला घेऊ? नको इथं बस. मला जायचं, मी घेऊन कुठे हिंडू आता? मला लय टाइम झालाय. हा, थांब तुझ्या मम्मीला बोलू तू. थांब दीपा, चल ना. आनंदी उठली थोडीशी, बघ त्याकडे कुई करते. पडल ती. अगं बया, उठली. आहो मॅडम, लडकी. तुझं लक्षच नाही लेकराकडं. लेकरू उठलंय, तिला घे म्हणलं. काय नाही, तुला मोबाईल आणायचा काय नाही. मोबाईल नकोच तुला. मोबाईलची गरजच नाही तुला. काय गरज नाही मोबाईलची. 2 दिले तुम्हाला. काय गरजच नाही तुला. मोबाईलची गरजच नाही. ते पाडीला पुरीन फोडला म्हणतोय देऊ. बरं चालतंय पुरीन फोडला चालतंय. जाऊ का मी?